नमस्कार मंडळी. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षात महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री माघ कृष्ण त्रयोदशी तिथी 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र रविवारी आलेली आहे. महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरात करतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्यामुळे मुलींचा विवाह होण्यासाठी अडचण येत असेल तर त्यांनी तर आवर्जून हे व्रत करावे. लवकरात लवकर त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो. तसेच सौभाग्यवती स्त्रियांनी सुद्धा हे व्रत आवर्जून करायचे आहे. हे व्रत केल्यामुळे अखंड सौभाग्य लाभते अशी मान्यता आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुले, स्त्रिया, पुरुष सगळ्यांनीच केले पाहिजे. आता आपण महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम पाहूया. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून देखील तुम्ही स्नान करू शकता. शक्यतो अंघोळ ब्रह्ममुहूर्तावर करावी. त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. त्यानंतर नित्यपूजा करावी. उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाचे दिवशी फळहार करून उपवास करावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फळहार करून उपवास करणे शक्य नसेल त्यांनी फळार करू शकतात. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यामुळे आयुष्यातील दुःखसंकटे दूर होतात. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे घालावे. बेलपत्र वाहताना नेहमी पालथं अर्पण करायचं. घरात किंवा मंदिरात शिवलिंगावर पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करावा. शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक करावा. बेलपात कधीही सोमवारी तोडू नये. बेलपान कधीही शिळे होत नाही. ते आपण धुवून परत वापरू शकतो. धोत्र्याची फुले व फळे, बेलपत्र, पांढरी फुले या दिवशी आवर्जून अर्पण करावी. मोगरा, अश्विनी, अपराजिता, मोहोरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले, मोगरा, कमळ ही फुले आपण शिवपिंडीवर वाहू शकतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारणं सोडताना प्रथम घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. त्यानंतर उपवासाचे पारणं सोडावे. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अतिशय शुभ मानले जाते. प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शक्य झाले तर रुद्राभिषेकही करावा. मला खात्री आहे की या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.